आपण पाहतो की 26 ऑगस्ट रोजी अंतरवली सराटी या ठिकाणाहून मनोज दादा जरांगे पाटील मुंबईकडे कूच करणार आहेत आणि 29 ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये ते आंदोलन उपोषण करणार आहेत। त्यासाठी आपण पाहतो की 24 ऑगस्ट म्हणजेच आज बालाघाटावर निर्णायक इशारा अशी बैठक पार पडली। या बैठकीसाठी मराठा समाजाचे बांधव काही उपस्थित राहिले। आपण त्यांच्याकडून उपस्थित राहिले मुंबईकडे जाणार का जाणून घेण्याचा प्रयत्न कर। कुठून आला, काय नाव? मी अण्णासाहेब लहाने नाव आहे माझं, बीडवरून आलोय। माझं मूळ गाव जेबा पिंपरी, धाराशिव जिल्ह्यामध्ये गाव आहे माझं, बॉर्डरवरचं गाव आहे। परंतु आमच्या गावातून आज 100-200 लोक इथं आलेले बीडवरून पण आम्ही मित्र कंपनी म्हणजे या सभेसाठी आम्ही आलेलो होतो। पाटलांनी जो इशारा दिला की मुंबईला जाणारच आणि आरक्षण आम्ही घेणार, आरक्षणाचं माझ्यावर सोडा म्हणलेत पाटील। पाटलावर इतका विश्वास आहे लोकांचा की डोळे झाकून मराठा समाज पाटलावर विश्वास ठेवतोय आणि त्यांनी तो सार्थ केलेला आहे। जीवाची बाजी लावलेली आहे, प्राण गेला तरी मागे हटणारे नाहीत म्हणतात आणि त्याप्रमाणे त्यांनी दाखवून दिलेलं आहे की त्यांचे बरेच वेळेस मागची उपोषण बघितली असतील आपण की पाटलांचं आपल्याला वाटायचं की कधी काय घडतंय का, काय दुर्दैवी घटना घडेल की काय, अशी सिच्युएशन आलेली असताना पाटील मागे हटलेले नाहीत। आणि आता देखील आमचा ठाम विश्वास आहे की पाटील मागे हटणार नाहीत, आम्हाला आरक्षण 100% मिळणार। काय सांगाल, मुंबईकडे जाणार का 26 ऑगस्टला अंतरवली सराटीकडूनच कूच करणार का? नेमकं कसं नियोजन असणार तुमचं? मागील 2 वर्षांपासून 29 ऑगस्ट 2023 ला मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू झालं। तेव्हापासून ते आजपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र, संपूर्ण देश पाहतोय की मनोज जरांगे पाटलांचा शब्द हा समाजासाठी अंतिम आहे आणि सर्वोच्च आहे। त्यामुळे 26 ऑगस्टला लाखोंच्या संख्येने मराठा समाज हा मुंबईच्या दिशेने निघणार आहे आणि 29 ऑगस्टला हा मराठा समाज संपूर्ण तयारीनिशी शांततेत मुंबईमध्ये पोहोचणार आहे। आजपर्यंत झालेलं प्रत्येक आंदोलन हे शांततेत झालेलं आहे, हे सुद्धा आंदोलन शांततेत होईल आणि आज इशारा देण्यासाठी जी सभा झालेली आहे ती सुद्धा शांततेत आणि भव्य आणि दिव्य स्वरूपात झालेली आहे। या अगोदर सुद्धा बीडमध्ये इशारा सभा मनोज जरांगे पाटलांनी घेतली होती छत्रपती संभाजी महाराज चौकामध्ये आणि ही इशारा सभा या ठिकाणी आज संपन्न झाली आहे। 26 ऑगस्टला संपूर्ण मराठा समाज पूर्ण तयारीनिशी आणि पूर्ण ताकदीनिशी मुंबईच्या दिशेने निघतोय आणि 29 ऑगस्टला मुंबईमध्ये पोहोचतोय। तो आरक्षण घेऊन गुलाल टाकून परत येण्यासाठीच आता मराठा मागे हटणार नाही। कारण की आपण पाहतो की गेल्या वेळेस सुद्धा मराठा समाजाला वाशी या ठिकाणाहून परतावं लागलं। त्या ठिकाणी सुद्धा जे काही सरकारचे मंत्रिमंडळ असतील, मंत्रिमंडळ आलं आणि काहीतरी आश्वासन दिलं आणि त्या ठिकाणाहून मराठा समाज परतला। परंतु आता परत तसं आश्वासन देईल का सरकार, का काय करेल? आंदोलन करताना एक स्ट्रॅटेजी महत्वाची असते। कधी कधी सरकारवर विश्वास सुद्धा ठेवावा लागतो। मागच्या आंदोलनामध्ये तो सरकारवर विश्वास ठेवला परंतु सरकारने विश्वासघात केला, असा मराठा समाजाचा अनुभव आहे। त्यामुळे यावेळेस अशा प्रकारच्या कुठल्याही आश्वासनावर मराठा समाज विश्वास ठेवणार नाही। जोपर्यंत ठोस पुराव्यासहित आणि कागदोपत्री जोपर्यंत सरकारच्या माध्यमातून कार्यवाही होत नाही तोपर्यंत मराठा समाज आता मागे हटणार नाही। कारण की मराठा समाजामधून एक प्रश्न विचारू इच्छितो, कारण की लक्ष्मण हाके म्हणतात मराठे हे मुंबई पेटवायला त्या ठिकाणी चाललेत, मनोज जरांगे पेटवायला चाललेत, नेमकं त्याविषयी काय सांगाल? त्यांना इशारा काय असेल तुमच्याकडे? नाही, त्यांना इशारा देण्याची गरज नाही, त्यांनी काय बोलावं हा त्यांचा प्रश्न आहे आणि भारतीय राज्यघटनेने प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे। परंतु समाजामध्ये कुठलीही हिंसा निर्माण होईल किंवा समाजामध्ये द्वेष निर्माण होईल, त्यांना विनंती आहे अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी करू नये। परंतु त्यांच्याकडे लक्ष देण्याची मराठा समाजाला गरज नाही। 2 वर्षाचा अनुभव संपूर्ण महाराष्ट्र आणि देशामध्ये आहे की मराठा समाजाने केलेलं प्रत्येक आंदोलन हे शांततेच्या मार्गानेच केलेलं आहे आणि त्यामुळे हे सुद्धा आंदोलन शांततेच्या मार्गाने होणार आहे। पेटवापेटवीची भाषा मराठा समाज कधीच करत नाही। आमचा राज्यघटनेवर, संविधानावर 100% विश्वास आहे आणि आम्ही त्याच मार्गाने जाणार आहे, संविधानिक मार्गानेच आमची मागणी मान्य करणार आहेत। बाकी सामाजिक नेत्यांना सुद्धा विनंती आहे, आपल्याला घटनेने अधिकार दिलेला आहे, तुम्हाला काही मागायचं असेल तर तुम्ही मागू शकता, आम्हाला काही मागायचं असेल तर आम्ही मागू शकतो, देणारं सरकार आहे। त्यामुळे आपसात आपण भांडण्यापेक्षा आपण सरकारकडे मागणी करणं महत्वाचं आहे आणि त्यामुळे आम्ही आमच्या पद्धतीने मागणी करतोय संवैधानिक मार्गाने। नेमकं काय सांगाल? आपण पाहतो की 29 ऑगस्ट रोजी मुंबईला मनोज दादा जरांगे पाटील आंदोलन करणार आहेत, 26 ऑगस्टला अंतरवाली सराटीकडून तुमचं काय नियोजन असणार आहे? मनोज दादा जरांगे पाटलांनी ज्याच्या वेळेस मराठा समाजाला हाक दिलेली त्यावेळेस मराठा समाजात त्यांच्या हाकेला होत मोठ्या प्रमाणामध्ये अंतर्वलित असेल कुठे त्यांच्या हाकेला होत येऊन झालेत। कारण नेतृत्व जर इमानदार असेल, निस्वार्थ असेल तर लोक त्यांच्यावरती विश्वास ठेवतात। मराठा समाजाला हे इमानदार आणि निस्वार्थी असं नेतृत्व लाभलेलं आहे। त्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात 26 तारखेलाच मराठी अंतर्वलितमध्ये जमा होणार आहेत आणि आदरणीय
मनोजदादांच्या नेतृत्वाखाली ते मुंबईकडे मराठा आरक्षणाची लढाई जिंकण्यासाठी शांततेच्या मार्गाने आगेकूच करणार आहे. नक्कीच आपण पाहतो की धन्यवाद. आपण पाहतो की 29 ऑगस्ट रोजी मुंबई या ठिकाणी मनोजदादा जरांगे पाटील आंदोलन करणार आहेत आणि 26 ऑगस्ट रोजी जे काय 27 ऑगस्ट रोजी आंतरवाली सराटीकडून येथून सकाळी 10 वाजता कूच करणार आहेत. आणि त्याच अगोदर आपण पाहतो की बालाघाटावर जी निर्णायक इशारा बैठक संपन्न झाली, या बैठकीसाठी महाराष्ट्रामधून या ठिकाणी हजारो मराठे बांधव या ठिकाणी दाखल झाले होते. निर्णय झाला. आपण पाहतो की जर सरकारला काही आश्वासन वगैरे काही द्यायचं असेल, आरक्षण द्यायचं असेल तर ते 27 ऑगस्ट रोजी 26 ऑगस्ट रोजी अगोदरच द्यावे असे मनोजदादा जरांगे पाटील यांनी सांगितलं. त्या अगोदर आम्ही 27 ऑगस्टला जरी सरकार आलं आमच्या पाया पडलं तरी आम्ही ऐकून घेणार नाही, थेट मुंबईच गाठणार असं जरांगे पाटील यांनी या निर्णायक इशारा सभेतून इशारा दिलेला आपल्याला पाहायला मिळतोय. माऊली न्यूज मीडियासाठी अभिजित पवार, बीड, मांजरसुंबा.